तुम्हाला ऑगस्ट 2024 ची ती तारीख आठवते ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता। बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर हजारो लोक उतरले होते। लोकल ट्रेन थांबल्या होत्या। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू होती आणि संपूर्ण राज्याचे लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे होते, बदलापूरमधील एका शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार। त्या दिवशी प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आणि प्रत्येक बापाच्या मनात चीड होती। त्या घटनेनंतर काय झालं? मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। लोकांचा राग थोडा शांत झाला, पण त्या प्रकरणातील पडद्यामागचे आरोपी ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत। कारण राजकारणात स्मरणशक्ती कमी असते असं म्हणतात, पण जनतेची स्मरणशक्ती तशी नसते। ज्या तुषार आपटेवर त्या शाळेतील अत्याचार प्रकरण दडपल्याचा, पुरावे नष्ट करण्याचा आणि फरार झाल्याचा गंभीर आरोप आहे, त्याच तुषार आपटेला आता भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत सन्मानाने बसवलंय। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। ज्या व्यक्तीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, जो व्यक्ती 44 दिवस पोलिसांना सापडत नव्हता, त्याला थेट शहराचा नगरसेवक बनवण्यात आले। यामागे नेमकं काय राजकारण आहे? ज्यांनी मुलींना न्याय मिळवून द्यायचा तेच आरोपींचा सन्मान का करतायत? आणि हे सगळं कशासाठी? सत्तेसाठी की सोयीसाठी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच प्रकरण सविस्तर समजून घेणार आहोत। तुषार आपटे नेमके कोण आहेत? त्याचा गुन्हा काय होता आणि भाजपने एवढा मोठा धोका का पत्करला? हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कुळगाव बदलापूर नगर परिषदेत शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। यामध्ये भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 सदस्य निवडण्यात आला। मात्र भाजपकडून तुषार आपटेंची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर केली। विषयाच्या मुळाशी जाण्याआधी हे समजून घेऊया की तुषार आपटे या चित्रात कुठे बसतो। जेव्हा बदलापूरच्या नामांकित शाळेतील कामगार अक्षय शिंदेने 2 मुलींवर अत्याचार केले, तेव्हा ती घटना बाहेर येऊ नये म्हणून शाळेच्या प्रशासनाने आकाश पाताळ एक केलं होतं। त्यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव होते तुषार आपटे। पोलीस तपासात आणि पालकांच्या आरोपांनुसार जेव्हा मुलींच्या पालकांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना दाद दिली गेली नाही। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या कालावधीत हा प्रकार घडला, त्या 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब झाले होते। हे फुटेज कोणी गायब केले? शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी कोणाचा दबाव होता? या सगळ्या प्रश्नांची सुई तुषार आपटे आणि शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांच्याकडे वळली। जेव्हा लोकांचा उद्रेक झाला आणि 2024च्या ऑगस्टमध्ये बदलापूर पेटलं, तेव्हा कुठे जाऊन पोलिसांनी शाळा प्रशासनावर गुन्हे दाखल केले। यात तुषार आपटे याला सह आरोपी करण्यात आले। त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। एका जबाबदार पदावर असूनही मुलींच्या सुरक्षिततेपेक्षा शाळेची प्रतिष्ठा जपण्याला आणि स्वतःची कातडी वाचवण्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचा हा आरोप होता। पण खरी गंमत पुढेच आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी तुषार आपटे फरार झाला। 1-2 दिवस नाही तर तब्बल 44 दिवस तो पोलिसांना गुंगार देत होता। विचार करा, ज्याच्यावर एवढ्या गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे, तो व्यक्ती कायद्याला घाबरून पळून जातो। शेवटी गुन्हे शाखेने त्याला कर्जतच्या एका फार्म हाऊसवरून अटक केली। अटकेनंतर अवघ्या 48 तासात त्याला जामीन देखील मिळाला। ही कायदेशीर प्रक्रिया वेगळी, पण प्रश्न नैतिकतेचा आहे। जो माणूस तपासात सहकार्य करत नाही, जो पळून जातो, त्याच्यावर तुम्ही सार्वजनिक जीवनात विश्वास कसा काय ठेवू शकता? आता येऊया आजच्या ताज्या घडामोडीकडे। 2026ची बदलापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली, निकाल लागले आणि शुक्रवारी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा झाली। या सभेत स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार होते। सुरुवातीला स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ। नगरपालिका कायद्यानुसार जे लोक निवडणुकीला उभे राहत नाहीत, पण ज्यांना समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र किंवा प्रशासनाचा गाढा अनुभव आहे, अशा तज्ज्ञ व्यक्तींना थेट नगरसेवक म्हणून पालिकेत घेतले जाते, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा शहराला फायदा होईल। पण इथे भाजपने कोणाची निवड केली? वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ की समाजसेवक? नाही, भाजपने निवड केली ती तुषार आपटेची, ज्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील सह आरोपी असल्याचा ठपका आहे। आता प्रश्न पडतो की भाजपने असं का केलं? बदलापूरकरांचा रोष पत्करून विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देऊन भाजपने तुषार आपटेलाच का निवडलं? तर याचं उत्तर स्थानिक राजकारणात दडलंय। तुषार आपटे हा भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू माणूस मानला जातो। नुकत्याच झालेल्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने जे यश मिळवलं किंवा भाजपचे जे उमेदवार निवडून आले, त्यामागे तुषार आपटेचे इलेक्शन मॅनेजमेंट होते असं बोललं जातंय। पडद्यामागून सूत्र हलवून रणनीती आखून आपटेने भाजपला मदत केली। हा मुद्दा फक्त एका तुषार आपटेपुरता मर्यादित नाहीये, हा मुद्दा आपल्या राजकीय संस्कृतीचा आहे। एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना आणतो, महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारतो आणि बेटी बचाओ बेटी पढाओचे मोठमोठे बॅनर लावतो, आणि त्याच वेळी ज्या शाळेत बेटींवर अत्याचार झाले त्या प्रकरणातील आरोपीला आपण सत्तेच्या खुर्चीवर बसवतो। हा विरोधाभास नाही तर काय आहे? ज्या पालकांच्या मुलीवर अत्याचार झाले त्यांना आज काय वाटत असेल?
ज्या हजारो बदलापूरकरांनी त्या दिवशी उन्हातान्हात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं त्यांना आज स्वतःच्याच शहराच्या नगरपालिकेत त्याच आरोपीला बघताना काय वाटणार आहे? भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन त्या कठीण काळात बदलापूरमध्ये आले होते. त्यांनी आंदोलकांची समजूत काढली होती. सरकारने आश्वासन दिलं होतं की दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा होईल. पण शिक्षा होण्याआधी जर पद मिळत असेल तर कायद्याचा धाक उरतो कुठे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या निवडीवर कडाडून टीका केली. पण प्रश्न फक्त राजकीय टीकेचा नाहीये. प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा राजकीय पक्ष उमेदवाराची निवड करतो तेव्हा त्याच्या चरित्राची पडताळणी केली जात नाही का? की निवडून आणण्याची क्षमता किंवा मदत करण्याची क्षमता हेच एकमेव निकष आजच्या राजकारणात उरले आहेत? तुषार आपटेच्या निवडीने भाजपने एक चुकीचा पायंडा पाडला आहे का? कारण यामुळे समाजात असा संदेश जातो की तुम्ही कितीही गंभीर गुन्ह्यात अडकलेले असाल, जर तुमचं राजकीय वजन असेल किंवा तुम्ही नेत्यांचे खास असाल तर तुम्हाला अभय मिळू शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला सत्तेत वाटाही मिळू शकतो. कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर जोपर्यंत न्यायालयात दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून किंवा पद स्वीकारण्यापासून रोखता येत नाही. भारतीय संविधानाने आणि कायद्याने प्रत्येकाला हा हक्क दिलाय. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजप किंवा तुषार आपटे चुकीचे असतीलही, परंतु राजकारण आणि समाजकारण हे फक्त कायद्याच्या पुस्तकावर चालत नाही तर ते चालतं नैतिकतेवर आणि लोकभावनेवर. तुषार आपटेंवरचे आरोप किरकोळ मारामारीचे किंवा राजकीय आंदोलनाचे नाही तर ते लहान मुलीच्या लैंगिक अत्याचाराशी आणि तो गुन्हा दडपण्याशी संबंधित आहेत. पोक्सो कायद्यासारख्या गंभीर कलमांचा तिथे समावेश आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी लक्ष्मण रेषा पाळणं अपेक्षित असतं. थोडक्यात सांगायचं तर बदलापूरच्या नगर परिषदेत जे घडलंय ते केवळ एका पदाचं वाटप नाहीये, ते राजकारणातील ढासळत चाललेल्या नैतिकतेचं एक जिवंत उदाहरण आहे. तुषार आपटे दोषी आहेत की निर्दोष याचा फैसला न्यायालय करेलच आणि तोपर्यंत त्यांना निर्दोष मानण्याचा कायद्याचा नियमही आपण मान्य करू. पण समाज म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपल्याला असे लोकप्रतिनिधी हवे आहेत का त्यांच्या नावाभोवती संशयाचं इतकं मोठं वलय आहे? राजकारण महत्त्वाचं आहे, निवडणुका जिंकणं महत्त्वाचं आहे, पण त्या जिंकण्यासाठी आपण कोणत्या थराला जातोय? भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करून कदाचित आपलं राजकीय वचन पाळलं असेल, स्थानिक कार्यकर्त्याला खुश केलं असेल, पण असं करताना त्यांनी त्या 2 चिमुरड्या मुलींच्या पालकांना, बदलापूरच्या संवेदनशील जनतेला आणि या न्यायाच्या अपेक्षेला कुठेतरी धक्का दिला आहे. हे नक्की. या घटनेकडे तुम्ही कसं बघता? राजकीय पक्षांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पद देणं हे योग्य आहे का? की निवडणूक जिंकून देणारा कार्यकर्ता हा नैतिकतेपेक्षा मोठा असतो? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच बेधडक, स्पष्ट आणि सखोल बातम्या तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.